नमस्कार, माझं नाव आहे तौफिक आणि आपण पाहतात माझं चॅनल ग्राफिक्स इन मराठी. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कसे आपण कोणत्याही व्हाईट ऑब्जेक्टचे रूपांतर ब्लॅक ऑब्जेक्टमध्ये करू शकतो. म्हणजेच जर आपण कोणताही व्हाईट कलरचा ऑब्जेक्ट घेतला, कोणताही असू दे, फॉर एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये मी व्हाईट शर्ट घेणार आहे. ऑब्जेक्ट कोणताही असू शकतो, पण त्याला आपण ब्लॅक ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करूया. म्हणजेच थोडक्यात व्हाईट कलरचे ब्लॅक कलरमध्ये आपण रूपांतर किंवा कन्वर्जन करणार आहोत. तर चला सुरू करूया. आता याचे सिलेक्शन करणे गरजेचे आहे. सिलेक्शन जेवढे चांगले असेल तेवढा आपला जो आउटपुट आहे, रिझल्ट आहे, तो चांगला येणार. त्याच्यामुळे सिलेक्शन व्यवस्थित करा. जेवढं ॲक्युरेट होऊ शकतं तेवढं ॲक्युरेट करा. आता याच्यामध्ये याला मी मायनस करतो. क्विक सिलेक्शन टूल हे जे आहे हे मी पॉलिगोनल लासो टूलनं करतो. जेवढं होईल तेवढं चांगलं करा. थोडं जरी एज त्याच्यामध्ये जर राहिलं, कारण व्हाईट आणि ब्लॅक टोटली ऑपोजिट कॉन्ट्रास्टिंग कलर्स आहेत, त्याच्यामध्ये तो इफेक्ट दिसून येणार आपल्याला, म्हणजे चांगला दिसणार नाही तो इफेक्ट. जेवढं होईल तेवढं चांगलं करा सिलेक्शन. तर याच्यामध्ये इथं पण थोडंसं आहे, माझ्यामध्ये हा एज पण थोडासा दिसतो. झूम जर केला तर तुम्हाला लक्षात येईल. आता एवढं ॲक्युरेट करण्यामागचं कारण तुम्हाला लक्षात येईलच. थोडं जरी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एरिया आपण घेतला तर ते आउटपुट चांगला दिसणार नाही. म्हणूनच मी ते सिलेक्शन करत आहे. जेवढं होईल तेवढं. याच्यापेक्षाही तुम्ही चांगलं करू शकता, पण आता कसं आहे, एक सिलेक्शनचं एक्झाम्पल नाही आहे, तर आपण तर फक्त शर्टाचं कलरचं किंवा ऑब्जेक्टच्या कलरचं आपण पाहणार आहोत, म्हणून मी थोडंसं फास्टच केलं आहे. आता मी काय करतो, कंट्रोल जे प्रेस करतो. कंट्रोल जे प्रेस केल्यामुळे काय होतं, डुप्लिकेट जो आपण सिलेक्शन केला होता त्याचं डुप्लिकेट लेअर तयार होतो. आता याच्यामध्ये आपण काय घ्यायचं, याच्यामध्ये आपण ॲडजस्टमेंट लेयर्स, एक तर आपण कर्व्ज यूज करू शकतो किंवा लेवल्स यूज करू शकतो. आता लेवल्स इझी आहे यूज करायला, म्हणून मी लेवल्स वापरतो याच्यामध्ये. तर इथे लेवल्स ओपन होईल. आता याच्यामध्ये काही पॉईंट्स असतात ते मी एकदम तुम्हाला फास्टमध्ये सांगतो. आता हे जे ऑप्शन्स आहेत, हे जे आहे याला डार्क पॉईंट म्हणतात, ब्लॅक पॉईंट म्हणतात. म्हणजे हा जो आहे तो डार्कनेस कंट्रोल करतो, हा व्हाईट पॉईंट हा ब्राईटनेस, आणि हे जे आहे हे दोन्हीच्या मधला कॉन्ट्रास्ट कंट्रोल करतो हा. तर जर मी असं केलं तर बघा, हे डार्क होतं, हे तर केलं तर ब्राईट होतं, आणि हा कॉन्ट्रास्ट कंट्रोल करतो. मधला पॉईंट जो आहे तो याला ग्रे पॉईंट पण म्हटलं जातं. आणि खाली जो आहे तो डार्केस्ट पॉईंट आणि ब्राईटेस्ट पॉईंट. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त किती डार्क हवा आहे, तर आपण आता आपली जी करंट व्हॅल्यू आहे ती ब्लॅक आहे, ब्लॅकपेक्षा तर डार्क काही असणार नाही. आणि जास्तीत जास्त ब्राईट कोणती आपल्याला व्हॅल्यू पाहिजे किंवा कलर पाहिजे, तर व्हाईट आहे. तर व्हाईटपेक्षा तर काही ब्राईट असणार नाही, तर आपण एक्स्ट्रीम व्हॅल्यूज इथं ठेवलेल्या आहेत. जर मी इकडे घेतलं तर हे थोडंसं काय होईल, जे ब्लॅक कलर आहे ते डार्केस्ट राहणार नाही, आणि इकडे जर मी घेतलं तर जो व्हाईट कलर आहे तो ब्राईटेस्ट राहणार नाही. हे चेंज करू शकतो आपण. तर याचाच यूज आपण करायचा आहे. सुरुवातीला याला क्लिपिंग मास्क करून घ्या. त्याच्यानंतर हे मी जे खालचं पॉईंट आहे, आता इथं RGB मोडच ठेवा. RGBची व्हॅल्यू असते 0 to 255. आता बघा, हे जे आहे जो मी ब्राईटेस्ट पॉईंट म्हटला होता तो मी लेफ्टला घेतो. मग थोडंसं याच्यामध्ये होईल, पण आता हे रिअलिस्टिक वाटत नाही आहे. रिअलिस्टिक आपल्याला वाटण्यासाठी आपण या व्हॅल्यूज चेंज करायच्या आहेत. हे बघा, जसे आपण हे व्हॅल्यू चेंज करणार तसे ते रिअलिस्टिक वाटतं. मग याच्यामध्ये मधला जो तुम्हाला शेड, आता बघा हे इथं थोडंसं राहिलं, त्याच्यामुळे ते कळून येतं व्हाईट कलर, म्हणूनच मी इथला सिलेक्शन केला एक्स्ट्रा. अजून पण तुम्ही चांगलं करू शकता. जी तुम्हाला ब्लॅक कलरची शेड आवडेल ते तुम्ही ठेवू शकता. हे बघा, इकडून असं करू शकता. तर माझ्यामध्ये हे बऱ्यापैकी चांगलं वाटत आहे ब्लॅक शेड. आता बघा, हे बिफोर अँड आफ्टर असं आपण बनवू शकतो. एकदम इझी आहे हे. तर मी एका शर्टाचं एक्झाम्पल दिलं आहे. असं तुम्ही कोणतंही व्हाईट ऑब्जेक्ट तुम्ही ब्लॅकमध्ये कन्वर्ट करू शकता, तेही अगदी इझिली. आत्ता जसं मी दाखवलं तुम्हाला, सुरुवातीला मी काय केलं, ॲडजस्टमेंट लेअर घेऊन फक्त लेवल्स त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण व्हाईट ऑब्जेक्टचं ब्लॅक ऑब्जेक्टमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. तुम्ही जरूर ट्राय करून बघा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ युजफुल तुम्हाला वाटला असेल तर लाईक जरूर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.